सर मी स्क्रीन शेअर करतो माझी. आपण GSTR1 घेऊ आज. कालच्या लेक्चर मध्ये काही कोणाला अडचण? स्क्रीन दिसते माझी? हो दिसते स्क्रीन. ओके. लॉग इन केल्यानंतर परत पुन्हा एकदा डॅशबोर्ड नंतर रिटर्न फाईल इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो पिरियड विचारतो. तर आपण आता 2020-21 सप्टेंबर मंथचं घेऊया. इथे बघा, इथे डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस दिसतंय. आता नॉर्मली इथे ना ड्यू डेट पण दिलेली असते. तर ड्यू डेट काय इथे 31/10/2020 या दिवशीपर्यंत भरायचं आहे आपल्याला. पण आपल्याला आता एक्झाम्पल साठी घ्यायचंय, एक्सपिरियन्स साठी घ्यायचंय, त्याच्यामुळे आपण याच्यावर करणार आहे. याच्यामध्ये पुन्हा प्रिपेअर ऑफलाईन, प्रिपेअर ऑनलाईन असं 2 ऑप्शन आहेत. तर प्रिपेअर ऑफलाईन मध्ये नॉर्मली तुम्ही सॉफ्टवेअर वगैरे जर वापरत असाल तर करू शकता, किंवा तुम्ही जीएसटी ची युटिलिटी डाउनलोड करून सुद्धा तुम्ही करू शकता. पण प्रेफरेबली मी सजेस्ट करेल की प्रिपेअर ऑनलाईनच करा. प्रिपेअर ऑफलाईन तुम्हाला एक फक्त दाखवून देतो. इथे एक फाईल अपलोड करावी लागते, जी की फाईल जीएसटीचे जे सॉफ्टवेअर आहे, युटिलिटी आहे, एक्सेल युटिलिटी, त्याच्यावरून एक XML फाईल जनरेट होते आणि ती इथे अपलोड करायची. आणि ती अपलोड केल्यानंतर काही वेळा ती व्हॅलिडेशनला घेते, आणि व्हॅलिडेशन झाली तर पुढे जातं. नाही व्हॅलिडेशन झालं तर ते एरर दिसते की काय एरर आहे. ती एरर करेक्ट करून परत ती फाईल अपलोड करायची. याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की ही फाईल GSTR1 ऑफलाईन न करता ऑनलाईनच केला पाहिजे. इथे प्रिपेअर ऑनलाईन आहे. प्रिपेअर ऑनलाईन मी क्लिक केलंय. कोणीतरी कमेंट केली, 1 मिनिट होल्ड करा. नाही, हा GSTR1 आहे, अशा पद्धतीने दिसतो. आणि आपण इथे कसं पोहोचलोय ते पण दाखवलं जातं. इथे डॅशबोर्ड, रिटर्न, आणि रिटर्न नंतर GSTR1 ला आपण आहोत आता या स्टेजला. इथे सर्व त्याचे डिटेल्स दिलेले असतात, पिरियड वगैरे कुठला असतो, काय असतो. त्याच्यानंतर इथे GSTR1 इनवॉइस डिटेल. मी परत एकदा सांगतो, GSTR1 म्हणजे काय, की आपण जे सेल केलेले आहेत त्याचे बिलांची डिटेल्स किंवा डीलरचे डिटेल, किती बेसिक आहे, किती जीएसटी आहे, काय रेट आहे, ते सर्व डिटेल याच्यामध्ये टाकावे लागतात. त्याला म्हणतात GSTR1. GSTR1 मध्ये पहिला जो कॉलम आहे, पहिला टेबल 4A, 4B, 4C, 6B, 6C, B2B इनवॉइस. आता इथे जर बघितलं तर इथे शब्द आलाय B2B. आता B2B म्हणजे काय, बिझनेस टू बिझनेस. एका आरडी डीलरने दुसऱ्या आरडी डीलरला सेल केलेला आहे, तो म्हणजे B2B. B2C म्हणजे काय, एका आरडी डीलरने अनरजिस्टर्ड डीलरला सेल केलेलं आहे, म्हणजे B2C. तर आपल्याला पहिल्या कॉलम मध्ये B2B च्या डिटेल्स टाकायच्या असतात. B2B च्या डिटेल्स टाकण्याच्या आधी त्यांनी इथे एक नवीन बटन अनेबल केलेलं आहे, इम्पोर्ट ई वे बिल डेटा. बघा, इथे एक इन्फॉर्मेशन दिली की नेमकं काय आहे. तुम्हाला माहिती असेल, आपल्या बोलण्यात पण आलंय की जीएसटीचा इरा जेव्हा चालू झाला त्याच्यानंतर जर तुम्हाला गुड्स एखादं पाठवायचं असेल तर तुम्हाला ई वे बिल तयार करावं लागतं. ई वे बिलचं सेपरेट चॅप्टर नेक्स्ट किंवा त्याच्या नेक्स्ट लेक्चरला आपण घेणार आहोत. तर ई वे बिलचे जे डिटेल्स आहेत ते ई वे बिलच्या पोर्टलवर जाऊन टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं गुड्स दुसऱ्या ठिकाणी पाठवता येतात. तेच डिटेल्स इथे वापरून ते इम्पोर्ट करू शकतात तुम्ही.
आता इथे मॅन्युअली जर टाकायचे असतील तर इथे क्लिक केलं तुम्ही की इथे तुम्हाला दिसतंय की B2B इनवॉइस रिसिव्हर वाईज समरी, म्हणजे प्रत्येकाचं प्रत्येक बिल हे आपल्याला सेपरेट टाकायचं असते. इथे इथे बिल जर ऍड करायचं असेल तर ऍड डिटेल मध्ये जायचं. ऍड डिटेल मध्ये आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल बघा, एक एक गोष्ट शांततेत बघून घ्या. डीम एक्सपोर्ट असेल, डीम एक्सपोर्ट म्हणजे काय की जो एक्सपोर्ट नाहीये पण तो एक्सपोर्टच्या कॅटेगरीमध्ये असतो. जसं आपण एखाद्याला सेल केलं की ज्याने तो एक्सपोर्ट करणार आहे आउट ऑफ इंडिया, पण आपण एक्सपोर्ट केलेलं नाहीये, आपण त्याला दिले आणि तो एक्सपोर्ट करेल, म्हणजे ते झालं डीम एक्सपोर्ट. तर असे काही ट्रान्झॅक्शन आहेत ते डीम एक्सपोर्ट मध्ये जातील. सेल्स मधलं काही असेल तर सेल्स सप्लायर विदाउट पेमेंट. आता इथे हे घेणार नाही कारण की सप्लायर सेल्सचे ट्रान्झॅक्शन, कारण की सप्लायरच्या सेल्सशी रिलेटेड डीलर नाहीये. सप्लाय अट्रॅक्टिंग रिव्हर्स चार्ज. सप्लाय अट्रॅक्टिंग रिव्हर्स चार्ज म्हणजे काय की हा जो डीलर आहे जो सेल केलेला आहे त्याला जीएसटी भरायचा नाहीये, जो परचेसर आहे तो जीएसटी भरणार आहे. मग त्या केसमध्ये सेलरने त्याच्या जीएसटी मध्ये जर दाखवायचं असेल तर इथे टिक करायला पाहिजे. इथे टिक केल्यामुळे काय होईल की याच्यावर जो जीएसटी आहे ह्या बिलावरचा याच्या कॅल्क्युलेशन मध्ये येणार नाही. ओके. त्याच्यानंतर इंट्रास्टेट सप्लाय अट्रॅक्टिंग आयजीएसटी, याच्यासाठी वेगळा कॉलम आहे त्याच्यामुळे ते डिसेबल केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे इज द सप्लाय एलिजिबल टू टॅक्स at a differential percentage of existing rate of tax as notified by the government. नॉर्मली आपल्याला माहिती आहे 5, 18, 28 अशा रेटने जीएसटी टॅक्सेबल आहे. पण याच्या व्यतिरिक्त जर काही रेट असेल स्पेसिफिक नोटिफिकेशन अंडर, तर इथे टिक करायची तुम्हाला, आणि ते नोटिफिकेशनचं किती अबेटमेंट वगैरे ते दिलेले आहेत त्यांनी, पण आपलं इथे फुल रेटने आहे त्याच्यामुळे आपण इथे क्लिक करणार नाही. इथं रिसिव्हर जो आहे त्याचा जीएसटीएन नंबर टाकायचा आहे. जीएसटी रजिस्ट्रेशन नंबर ऍक्युरेट टाका तरच इथे तो व्हॅलिडेट होईल. त्याच्यानंतर रिसिव्हर नेम, जीएसटी नंबर, तर त्याच्यानंतर रिसिव्हर नेम आपण जो जीएसटी नंबर टाकू त्याचं बरोबर इथे नाव जीएसटीच्या पोर्टलला ज्या डेटाबेस मध्ये आहे तेच नाव इथे दिसेल. त्याच्यानंतर इनवॉइस नंबर सुद्धा ऍक्युरेट टाका, थोडीही चूक करू नका. कॉमा, डॅश अशा जर गोष्टी ऑलरेडी तुमच्या बिलावर प्रिंटेड असेल तर त्या सुद्धा इथे आल्या पाहिजे. जसं तुमच्या बिलावर नंबर प्रिंट केला आहे तसाच्या तसा इथे नंबर टाका. याचा एक दुसरा फायदा असा पण आहे, समजा या बिलामध्ये जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील भविष्यात तर हा बिल नंबर बरोबर तसाच पुढे घ्यावा लागतो, मी तुम्हाला दाखवेन. त्यामुळे बिल नंबर हा ऍक्युरेट टाका. नंतर बिलाची जी डेट आहे ती पण व्यवस्थित बिलावर जी प्रिंटेड आहे तीच घ्या, चुकली तर समोरच्याला क्रेडिट घेता येणार नाही. नंतर प्लेस ऑफ सप्लाय म्हणजे काय की आपण माल कुठे देत आहोत त्या ठिकाणचा प्लेस ऑफ सप्लाय दिला पाहिजे. आपण आता महाराष्ट्र 27. नंतर टोटल इनवॉइस व्हॅल्यू म्हणजे बेसिक जर एक्स्ट्रा काही आयटम असतील ते सीजीएसटी, एसजीएसटी किंवा आयजीएसटी, यूजीएसटी, आणि त्याच्यानंतर जी टोटल येईल त्या बिलाची टोटल इथे टाकायची. आता एक सॅम्पल साठी एक जीएसटी नंबर घेतोय मी. मी जसा जीएसटी नंबर टाकला त्याने सिस्टीम मध्ये जे नाव आहे ते घेतलं. इथे मी जर चूक केली तर तो लगेच तुम्हाला हायलाइट करेल रजिस्ट्रेशन नंबर चुकीचा आहे असं, बरोबर. मी इथे परत करेक्शन करतो आणि मी टॅब मारला की लगेच नाव येते. इनवॉइस नंबर समजा एक घेऊ आपण, डेट आजची घेऊ, महाराष्ट्रातला महाराष्ट्र, बिल अमाऊंट. मी प्रत्येक वेळेस ना बिलाची अमाऊंट, ग्रॉस अमाऊंट एकच वापरतोय. तर माझं एक असं म्हणजे प्रकर्षाने म्हणणं आहे की मी जे एक्झाम्पल दिले ते एक्झाम्पल वर कॉन्सन्ट्रेट करू नका, त्या एक्झाम्पलच्या लॉजिक वर कॉन्सन्ट्रेट करा.
तुम्ही जर एक्झाम्पल लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्याच्यातले जे डेटा आहे तो जर चेंज झाला तर तुम्हाला ते रिकरिंग करायला किंवा ते लॉजिक अप्लाय करायला त्रास होईल. तर मी जे एक्झाम्पल घेतोय त्याचं लॉजिक लक्षात घ्या. एक्झाम्पल लक्षात ठेवायची गरज नाही पडणार तुम्हाला. त्याच्यानंतर 1,18,000 टोटल झाली. त्याच्यानंतर इथे रेट येतात बघा. आता कोणीतरी विचारलं होतं की सर रेट काय काय आहे. तर नॉर्मली जीएसटी मध्ये आता हे रेट्स आहेत. तर ह्या रेट्स प्रमाणे तुम्ही जीएसटी पे करायचं आहे. मी एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवतो तुम्हाला ते रेटचं जे काही डिटेल्स पाहिजे त्याच्यासाठी. अशा प्रकारे आपण 18% घेतलाय म्हणून मी जसं इथे 1 लाख टाईप केलं इथे ऑटोमॅटिक तो त्याने 9,9,000 कॅल्क्युलेट केला आहे. किंवा 1,10,000 घेऊ. आय थिंक 1,10,000 आपण घेतलं होतं सेल मध्ये. 1,10,000 केला 9,900 आला. इथे आपण टोटल किती आले त्याची मग 1 लाखच घेऊ आपण. एक्झाम्पलला सोपं पडेल. ही जी इन्फॉर्मेशन आहे ही अॅक्युरेट टाकल्याशिवाय तुमच्या जीएसटीआर1 मधला डेटा समोरच्या परचेसरच्या 2A मध्ये जाणार नाही. याच्यातली कुठलीही इन्फॉर्मेशन जर चुकली तशीच्या तशी त्याच्या 2A मध्ये दिसेल आणि जर चुकली असेल तर तुम्हाला तुमच्या जीएसटीआर1 पुढच्या पिरियडच्या याच्यामध्ये अमेंड करून घ्यावा लागेल. सेल्सचे नॉर्मल एंट्रीज अशाच आहे. प्रत्येक महिन्यामध्ये एका सप्लायरला 10, 15, 100 बिल असतील किंवा 100 लोकांना 1000 बिल असतील तरी अशाच प्रकारे तुम्हाला डिटेल टाकायचे आहे. जास्त डेटा असेल तर तुम्ही सॉफ्टवेअरचा वापर करू शकता. आता एकदा सर्व डेटा टाकल्यानंतर इथे बाहेर आलो आपण एक स्टेप मागे की आपल्याला सर्व डिटेल्स दिसत आहेत नॉर्मली की इनवॉइस नंबर काय आहे, इनवॉइस डेट काय आहे, टोटल व्हॅल्यू काय आहे, बेसिक किती आणि सीजीएसटी आणि एसजीएसटी किती आहे. याच्यामध्ये जर इथे शेवटी ऍक्शन म्हणून एक बटन आहे. हे बटन जोपर्यंत तुम्ही जीएसटीआर1 सबमिट करत नाही, फाईल करत नाही तोपर्यंत अनेबल असतं. एकदा का जीएसटीआर1 फाईल झाला त्याच्यानंतर हे बटन ऍक्टिव्ह होत नाही. हे बटन डिसेबल होतात. तुम्हाला जर हे बिल चुकलं असेल तर तुम्ही चेंजेस करू शकता इथे चेंजेसच्या बटनावर क्लिक करून. आणि जर हे बिलच तुम्हाला काढून टाकायचं असेल तर इथे तुम्ही डिलीट करू शकता. अशा प्रकारे इथे नंबर ऑफ जेवढे बिल असतील प्रत्येक महिन्यामध्ये, प्रत्येक पिरियड मध्ये किंवा क्वार्टर मध्ये ते सर्व इथे दिसतील तुम्हाला. त्याच्यानंतर जर तुम्ही इथे लक्ष दिलं वरती तर इथे अपलोडेड बाय रिसिव्हर, नोटिफाईड बाय द रिसिव्हर आणि रिजेक्टेड बाय रिसिव्हर. तर विषय काय झाला होता, आता इथे कोणीतरी प्रश्न विचारलाय शंभवी मॅडमांनी, सर फॉर्मची अमाऊंट चुकली तर रिसबमिट करता येतं का आणि असलं तर काही पेनल्टी आहे का आणि काही एंड डेट आहे का. नाही मला नाही समजला हा प्रश्न नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला. लेट्स सी फर्स्ट फर्दर. इथे जे अपलोडेड बाय रिसिव्हर, मॉडिफाईड रिसिव्हर आणि रिजेक्टेड बाय द रिसिव्हर, आता हे जे बटन होते ना हे नॉर्मली डिसेबल आहेत आता सध्या. कारण की ज्यावेळेस जीएसटी आला होता आणि ज्यावेळेस हे सगळे फॉर्म यांनी इश्यू केले होते जीएसटी डिपार्टमेंटने, त्यांचं म्हणणं असं होतं की जीएसटीआर1 अपलोड केल्यानंतर तुम्हाला परचेसर जो आहे तो परचेसर ते चेक करून त्याने एक तर ते बिल अपलोड करायचं, रिसिव्ह करायचं किंवा रिजेक्ट करायचं, काही त्याच्यामध्ये चेंजेस असतील तर त्याने मॉडिफाईड करायचं. पण ते काही सर्व वर्कआउट झालं नाही. तर आता सध्या अपलोडेड बाय टॅक्स पेअर हाच एक कॉलम आहे तेवढाच दिसतो आपल्याला. इथपर्यंत कोणाला काय अडचण. पुन्हा एकदा बघून घ्या मी काय काय इन्फॉर्मेशन टाकलेली आहे.
एस्नो साठी सर्वांनी टाकायचं आहे, फक्त 2-4 लोकांनी टाकलं म्हणून आपण टाकायचं नाही. हा, कोणी हँड वरती केलाय, काय अडचण नव्हती, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका ना. प्लीज तुमचा मेसेज आहे ना, परत एकदा आरसीएम विचारलं जातं यार. हा, ये सिंगल इनवॉइसच्या डिटेल अपलोड केली का? हा, सिंगल इनवॉइसच टाकलाय मी, एक्झाम्पल साठी टाकलाय. अशाच पद्धतीने तुम्हाला नंबर ऑफ बिल टाकावं लागतात, आणि जर तुमच्याकडे सॉफ्टवेअर असेल तर मल्टिपल बिल तुम्ही एकाच वेळेस टाकू शकता. अशाच प्रकारे सर्व बिल टाकले जातात. बिलाची टोटल टाक म्हणजे बिलाची डिटेल टाकल्यानंतर इथे सेव्ह बनायचं आणि बॅक म्हणायचं. बॅक आल्यानंतर इथे तुम्हाला दिसतं. परत आता आपण बाहेर येऊया. आता इथे काय होतं प्रोसेस इनवॉइस मध्ये की एका जीएसटीएन डीलरला तुम्ही किती बिलं दिलेले आहेत ते आणि त्याचे नंबर ऑफ इनवॉइस दिसतात. म्हणजे हे क्रॉस चेक साठी आहे की तुम्ही त्या व्यक्तीला महिन्याभरात किंवा त्या पिरियड मध्ये किती विकले, त्याचे टोटल बिल किती झाले, आणि असे नंबर ऑफ डीलर्स असतील तर त्यांची लिस्ट दिसते. ऍड डिटेल मध्ये गेल्यानंतर परत तुम्हाला ते ऍड करता येईल. बरोबर, परत पुन्हा बिल ऍड करू शकता. आता परत एक स्टेप मागे जाऊ आपण. आता फ्रंटला आलोय आपण पुन्हा. हे बघा, 2 प्रश्न विचारले की दोघांचं एकच मिनिंग आहे की मल्टिपल सेल्स बिल असतील तर काय करायचं, आणि त्यातले एक विचारले की सॉफ्टवेअर नसेल तर काय करायचं. तर तुम्ही ना जीएसटी वेबसाईट वरची एक युटिलिटी आहे जीएसटीआर1 ऑफलाईन टूलची, तिचा पण वापर करू शकता. आणि जर तुम्हाला सॉफ्टवेअरचा वापर नाही करायचा आहे तर तुम्हाला मी जशी एंट्री केली तसं एक एक बिल प्रत्येक वेळेस टाकावं लागेल. ओके, त्याच्यानंतर आहे ना पुढचा टेबल आहे 5A 5B B2C लार्ज इनवॉइस. तर हा कशासाठी आहे की लार्ज इनवॉइस B2C तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर किंवा आउट ऑफ स्टेट 2 लाखाच्या वरती एखादं जर सेल्स मटेरियल केलं असेल आणि समोरच्याचा जीएसटी नंबर नसेल, इन शॉर्ट युआरडी जर असेल, तर त्याचे डिटेल्स इथे टाकायचे आहेत. तर त्याचे इथे डिटेल्स टाकायचे असेल तर तिथे क्लिक करायचं. आले इथे मध्ये आल्यानंतर इथे ऍड डिटेल्स करायची. ऍड डिटेल्स मध्ये सेम आहेत. मग त्याचा प्लेस ऑफ सप्लाय काय आहे, तुम्ही महाराष्ट्रातून बाहेर दिला म्हणजे दिल्लीला दिला का, मग टॅक्स नंबर काय 2 आहे का, मग डेट आजचीच टाकूया आपण एक्झाम्पलला, आणि मग टोटल अमाऊंट किती, आणि इथे आपण हे केलं. बरोबर, आता इथे त्याने आयजीएसटी बरोबर व्यवस्थित घेतलाय. याचं कारण असं आहे की आपण मी काय सांगितलं B2C या कॉलम मध्ये या टेबल मध्ये काय टाकायचंय की आउट ऑफ स्टेट जो माल विकलाय तुम्ही, जो की 2 लाखाच्या वरती आहे आणि समोरचा युआरडी पर्सन आहे, तर आणि यामध्ये एक एक बिलाच्या डिटेल्स टाकायचे आहेत. इथे सेव्ह केला आपण. ग्रेटर दॅन 2 lakhs पाहिजे समजा इथे, मग आपण $2,94,000 ओके. पुन्हा एकदा आपण बाहेर आलो ना की आपल्याला दिसतं की पेंडिंग इनवॉइसेस देर विल बी ऍडेड आफ्टर व्हॅलिडेशन. आता पहिल्या याच्यामध्ये जेव्हा आपण बघितलं B2B मध्ये त्यावेळेस त्यांनी लगेच व्हॅलिडेशन करून टाकलं, पण ह्या प्रोसेसला थोडं वेळ घेतो. इथे बघा स्टेटस मध्ये दिसतंय इन प्रोसेस. इन प्रोसेस असल्या कारणाने हे बाहेर दिसणार नाही तुम्हाला. इथे इन प्रोसेस पूर्ण झालं आणि स्टेटस ओके आलं की मग इथे ऍक्शन वगैरे मध्ये सुद्धा बघू शकतात तुम्ही. ते बॅक केलं मी. त्याच्यानंतर 9B काय म्हणतो
क्रेडिट और डेबिट नोट रजिस्टर्ड, परत तिथे क्लिक केलं तर त्याच्यानंतर एखादी क्रेडिट नोट किंवा डेबिट नोट जर तुम्ही त्या पिरियड मध्ये इश्यू केली असेल तर इथे ऍड डिटेल्स मध्ये तुम्ही जाऊ शकता. ऍड डिटेल मध्ये गेल्यानंतर इथे बघा ज्या पद्धतीने आपण इनवॉइस इश्यू करतो त्याच पद्धतीचा डेटा आहे. इथे परत नंबर टाकल्यानंतर हे नाव घेतलं, डेबिट क्रेडिट नंबर घेतला, समजा डेबिट नोट आहे, डेट आजची टाकली, सिलेक्ट टाइप क्रेडिट सॉरी डेबिट नोट घेतली आपण, डेबिट टोटल स्टेट कुठला आहे ते बघितलं आपण आणि इथे बेसिक मध्ये टाकलं आपण. 118 रुपये त्यांनी टोटल केलं आणि आपण इथे सेव्ह केला. बस डेबिट क्रेडिट नोट ज्या घेतल्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही या टाकायच्या आहेत. पहिला कॉलम तुम्हाला जमला ना की बाकीच्या कॉलम मध्ये बऱ्याच सिमिलॅरिटी आहे. पहिले 3 कॉलम झाले. त्याच्यानंतर क्रेडिट नोट, डेबिट नोट, युआरडी म्हणजे काय की युआरडी सेल केले असतील आणि त्याच्याशी रिलेटेड काही जर B2C ट्रान्झॅक्शन असतील त्याच्याशी रिलेटेड जर काही क्रेडिट नोट डेबिट नोट असतील युआरडी रिलेटेड तर त्या इथे टाकायच्या आहेत. सेम आहे बघा, डेटा सेम आहे. इन शॉर्ट काय ना GSTR1 मध्ये ना त्यांनी बायफर्केशन करायचा प्रयत्न केला प्रत्येक ठिकाणी किंवा व्हॅलिडेशन करायला लवकरात लवकर होईल किंवा बघा सेल्सशी रिलेटेड क्रेडिट नोटही असू शकते, डेबिट नोटही असू शकते, त्यामुळे काही अडचण नाही. ओके. त्याच्यानंतर एक्सपोर्ट्स इनव्हॉइसेस. आता एक्सपोर्ट इनव्हॉइसेस स्पेशल कॅटेगरी असल्या कारणाने त्यांनी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आयसी गेट ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, कस्टमची वेबसाईट आहे, त्याच्यावर डिटेल्स जे टाकले जातील ते इथेही घेऊ शकतात तुम्ही. त्या पद्धतीने त्यांनी सांगितलेले. ऍड डिटेल. आता इथे टाकताना इनव्हॉइस नंबर, डेट ऑफ इनव्हॉइस, पोर्ट कुठला आहे, पोर्ट कोड गुगलवर जाऊन पोर्ट कोड शोधून घ्यायचा, तो टाकायचा किंवा ऑलरेडी तुमच्या बिलावर असतो तो टाकायचा. त्याच्यानंतर शिपिंग बिल नंबर किंवा बिल ऑफ एक्सपोर्ट नंबर, शिपिंग बिल नंबर हा तुमच्या शिपिंग बिलावर मिळेल तो घ्यायचा. शिपिंग बिल डेट इथे नंबर टाकल्यानंतर तो घेईल, डेट अनेबल करेल. त्याच्यानंतर टोटल व्हॅल्यू इन रुपीज. लक्षात घ्या बऱ्याचशा वेळेस ना तुमचं बिल हे फॉरेन कंट्री करन्सी मध्ये असतं तर ते तुम्ही इंडियन करन्सी मध्ये किती कन्वर्ट करून होत आहे तुमच्या बुक्स ऑफ अकाउंटला जेव्हा तुम्ही रुपीज मध्ये एंट्रीज केल्या आहेत त्या पद्धतीने इथे टाकायचं आहे. सप्लाय टाइप इंटरस्टेट असतो. एक्सपोर्ट जेव्हा तुम्ही करतात तो नेहमी इंटरस्टेट असतो. सीएसटी ऍक्ट जर कोणाला लक्षात असेल किंवा कोणी वाचला असेल, आता तर त्याचा संबंध नाहीये जीएसटी आल्यानंतर, तर सीएसटी मध्ये सांगितलं होतं की तुम्ही महाराष्ट्रातनं बाहेर म्हणजे एका स्टेट मधून बाहेर पाठवा किंवा त्या स्टेट मधून आउट ऑफ इंडिया पाठवा तर त्याला इंटरस्टेटच समजलं जाईल. त्या पद्धतीने आहे. त्याच्यानंतर एक्सपोर्ट करताना 2 कन्सेप्ट आहे, जीएसटी पेमेंट और विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स. कसं असतं, विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स जर केलं तर तुम्हाला रिफंड वगैरे क्लेम करायची गरज पडत नाही किंवा ड्युटी ड्रॉबॅक घ्यायची गरज पडत नाही. आणि विथ पेमेंट ऑफ टॅक्स जर केलं तर तुम्हाला त्याचे बेनिफिट्स वगैरे ड्युटी ड्रॉबॅक आहेत किंवा अजून काही रिफंड वगैरे घेता येतात तुम्हाला, तर त्या पद्धतीने आहे. याच्या प्रोसेस आहे, त्या प्रोसेस पूर्ण करावा लागतात तुम्हाला. आणि त्याच पद्धतीने मग इथे काय रेट आहे, बेसिक किती आहे आणि कुठल्या रेटने तुम्ही माल विकताय त्याचे डिटेल्स आहे. परत इथे सेव्ह करायचं आणि बॅक व्हायचं. परत मी GSTR1 च्या फ्रंट पेजला येतोय. एक्सपोर्ट झालं आपलं, B2B झालं, B2C लार्ज इंटरस्टेट 2.5 लाखाच्या वरती, 2 लाखाच्या वरती. क्रेडिट डेबिट नोट रिलेटेड टू B2B, क्रेडिट डेबिट नोट रिलेटेड टू B2C. आणि आता 6A झालं आपलं एक्सपोर्ट इनवॉइस.
आता 9A अमेंडमेंट B2B इनवॉइस. आता अमेंडमेंट B2B इनवॉइस आतापर्यंत ज्यांनी विचारलं की सर GSTR1 रिवाइज होतो का, अमेंड होतो का, काही चूक झाली तर काय करायचं, तर त्यावेळेस मागच्या पिरियड मध्ये जर काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही ते इथे करू शकता. पुन्हा सांगतो की हे कुठपर्यंत अलाउड करतील ते. आता इथे बघा क्लिक जर केलं तर त्यांनी फक्त 19-20 आणि 20-21 हाच पिरियड दिलेला आहे. हे कशासाठी की जीएसटी मध्ये कुठलंही अमेंडमेंट किंवा मागच्या वर्षाचं क्रेडिट घ्यायचं असेल तर तुमच्याकडे 6 महिने आहे फ्रॉम द एंड ऑफ द फायनान्शियल इयर, तर ते 30 तारीख येते. तर 1920 ची 30 सप्टेंबर 2020 पर्यंत तुम्ही चेंजेस एक्सेप्ट करू शकता सेल बिलांमधले. त्यामुळे लक्षात घ्या, जर जीएसटी डिपार्टमेंटनी डेट एक्सटेंड केली नाही तर तुमच्या ज्या चुका आहेत तर त्या फक्त 30 सप्टेंबर पर्यंतच रिलेटेड टू लास्ट इयर चेंजेस होऊ शकतात. एखाद्या बिलामध्ये जर चेंजेस करायचे असेल B2B, आता काय झालं होतं, समजा एखादं बिल मी मार्च 2020 मध्ये इश्यू केलं होतं आणि त्याचे जीएसटीचा रेट किंवा बेसिक अमाऊंट चुकली किंवा काहीतरी चुकलं, माझं नंबर चुकला, जीएसटी इनवॉइस नंबर किंवा इनवॉइस डेट चुकली, तर त्या बिलाची तो जो बिल नंबर आहे तो इथे टाकायचा इनवॉइस नंबर मध्ये, आणि इनवॉइस नंबर मध्ये टाकल्यानंतर तो आपोआप घेईल. आता इथे एखादं बिल नाही त्याच्यामध्ये दाखवता येणार नाही, आणि तसंच जसं B2B पहिल्या कॉलम मध्ये दाखवलं त्याचप्रमाणे तो येतो आणि त्याच्यामधले जे चेंजेस आहेत ते चेंजेस करायचे आणि बाकी ऍक्युरेट इन्फॉर्मेशन टाकायची आणि सेव्ह म्हणून बॅक म्हणून घ्यायचं. B2B इनवॉइस अमेंडमेंट लक्षात घ्या, मागील बिले जे तुम्ही अपलोड केले आहे GSTR1 मध्ये त्या बिलांमध्ये जर काही चेंजेस, काही चुका झाल्या असतील तर त्या B2B इनवॉइस अमेंडमेंट मध्ये या कॉलम मध्ये करायच्या असतात. त्याच्यानंतर अमेंडमेंट B2C, याच प्रकारे B2B ची अमेंडमेंट होती, आता B2C ची अमेंडमेंट म्हणजे URD ला ज्याला सेल केलेली आहे त्याच्यावर व्यवस्थित बिल इनवॉइस नंबर टाकायचा, तो पिरियड कुठला आहे तो सिलेक्ट करायचा आणि त्या पद्धतीने तुम्ही तो अमेंड इनवॉइस म्हटलं की तो ते जे बिल आहे ते कॉल करतो आणि तुम्हाला फ्रंटला दाखवतो आणि त्याच्यातले जे काही चेंजेस आहेत ते तुम्ही बघायचे आणि टाकायचे, चेंजेस करायचे. अमेंडमेंट एक्सपोर्ट इनवॉइसेस, आपण जे हे एक्सपोर्ट इनवॉइसेस टाकलेले आहेत त्याच्यात जर काही चेंजेस करायचे असतील तुम्हाला तर ते इथे टाकायचे. इंटरेस्टिंग गोष्ट आहे, अमेंडमेंट एक्सपोर्ट इनवॉइसेस मध्ये तुम्ही मागच्या 17-18 पासून पण डेटा कॉल करू शकता. तर जर काही मागच्या 3-4 वर्षामध्ये तुमचे जे जीएसटी इरा मधले इनवॉइसेस चुकले असतील तर ते तुम्ही इथे कॉल करून त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता. पुन्हा इथे इनवॉइस नंबर टाकला की तो त्या पद्धतीने अमेंड इनवॉइस म्हणायचं, त्याच्यातले जे इन्फॉर्मेशन आपल्याला जी चेंज करायची ती चेंज करायची, बाकीची इन्फॉर्मेशन चेंज करू नका. नाहीतर काय होईल, तुम्ही एक गोष्ट चेंज करायला जाल आणि दुसऱ्या 2 गोष्टी चुकीच्या टाकून द्याल तर मग परत तेच अमेंडमेंट खेळत बसावं लागेल, तर तसं करू नका. पुढचा कॉलम आहे अमेंडेड क्रेडिट डेबिट नोट. आता काय झालं होतं, आतापर्यंत आपण ज्या अमेंडमेंट बघितल्या त्या बिलामधल्या अमेंडमेंट होत्या. आता ही 9C हा जो कॉलम आहे याच्यामध्ये तुम्ही जे डेबिट क्रेडिट नोट इश्यू केलेले त्याच्याशी रिलेटेड चेंजेस तुम्ही इथे टाकायचे आहे. क्रेडिट डेबिट नोट काय आहे तो इथे घ्यायचा, पिरियड कुठला आहे तो घ्यायचा आणि टाकायचा. त्याच्यानंतर सेम URD रजिस्टर्ड क्रेडिट डेबिट नोट जर असतील तर त्या घ्यायच्या. त्याच्यानंतर इथे ना GSTR1 मध्ये अदर डिटेल्स आहे B2C. B2C म्हणजे काय की आतापर्यंत इथे जेवढा डेटा होता तो डेटा नॉर्मली B2B चा होता आणि B2C मध्ये लार्ज जे इनवॉइस आहे त्यांच्याशी रिलेटेड होता. आता इथे जर बघितलं तुम्ही 7 नंबरच्या कॉलम मध्ये टेबल मध्ये इथे तुम्हाला B2C अदर मध्ये टाकायचं आहे. तर इथे ऍड जर केलं तुम्ही तर तुम्हाला बघा इथे प्लेस ऑफ सप्लाय येईल फक्त. तर प्लेस ऑफ सप्लाय तुम्ही समजा इथे 27 महाराष्ट्र घेतला तर इथे तुमच्या त्या पिरियड मधले जेवढे B2C आहेत
त्या सर्वांची टोटल रेट वाईज इथे टाकायची आहे. समजा तुमचं 5% 10 बिल असतील तर 10 बिलांच्या बेसिक टोटल जी आहे टॅक्सेबल ती इथे टाकायची. B2C मध्ये कस्टमर वाईज डिटेल टाकायची गरज पडत नाही. रेट वाईज इथे डिटेल्स टाकायचे. समजा इथे मी 100 रुपये घेतले, सप्लाय टाईप इंट्रास्टेट विदिन द स्टेट असेल तरच इथे टाकू शकता तुम्ही. पर्सेंटेज वाईज जर तुमचा स्पेसिफिक एक्झम्पशन असेल तर ते इथे घेऊ शकता तुम्ही. अदरवाईज नॉर्मल अनटिक ठेवायचं. आणि मी परत एकदा सांगतो की इथे रेट वाईज डिटेल्स टाकायचे. बंच ऑफ इनवॉइसेस. इथे समजा 12% जर सेल असेल माझा तर मी ते 12% घेऊ शकतो. त्याच्यानंतर समजा मी 18% केला इथे समजा तर 18% इथे आपोआप सर्व कॅल्क्युलेट तुम्हाला टाकायची गरज पडणार नाही. पण काय होतं कधी कधी राऊंडिंग अप करायचे असतं तुम्हाला. समजा इथे 8.85 आलं असेल मला 8.85 घ्यायचं असेल तर मी इथे टाकू शकतो. पण जी इथं वरती अमाऊंट टाकली त्याच्यावरचा अॅक्युरेट जीएसटी सिस्टीम कॅल्क्युलेट करते आणि तुम्हाला दाखवते. ती अमाऊंट चेंज करू शकतो. जी बिलामध्ये अॅक्युरेट जी आहे तुम्ही राऊंडिंग अप जर केलं असेल तर राऊंडिंग अप करा. राऊंडिंग अप जर नसेल केलं तर इथे राऊंडिंग अप नका करू. पण बिलाची जी डिटेल्स आहे तेच टाकायचे. B2C समजलं असं गृहीत धरतो मी. B2C चे डिटेल्स परत एकदा सांगतो मी की इथे रेट वाईज बंच टाकायचं आहे. रेट वाईज टोटल टाकायचे आहे. 12% जेवढे इनवॉइस असतील B2C ते टाकायचे. 18% किंवा हे जे रेट दिलेले आहे जीएसटीचे त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. 0.1, 0.25, 1%, 1.5, 3%, 5%, 7.5%, 12%, 18%, 28%. तुमच्या जीएसटी रिटर्नच्या पिरियड मध्ये जेवढे काही युआरडी बिला असतील ते एकत्र टाकून इथे तुम्ही टोटल घेऊ शकता. चॅट मध्ये कोणतरी विचारलंय सर इंट्रास्टेट आणि इंटरस्टेट दोन्ही असतील तर काय करायचे. इथे फक्त इंट्रास्टेट आहे. इथे फक्त इंट्रास्टेट आहे. इंटरस्टेट मध्ये इथे टाकायचे आहेत B2C मध्ये. आणि खाली बघा इथे रिलेटेड सप्लाय टॅक्सेबल एका ठिकाणी आहे कुठेतरी. हा इथेच टाकायची B2C मध्ये. बघितलं मी स्टेट चेंज केला ना. समजा मी तेव्हा महाराष्ट्र घेतला होता आता बिहार घेतो तर इथे इंटरस्टेट केलं बघा तुम्ही. आणि इथे परत रेट वाईज तुम्ही त्या पिरियड मध्ये जे काही स्टेट वाईज टोटल रेट वाईज घेऊन इथे तुम्ही अमाऊंट टाका. B2C मध्ये नॉर्मल आहे बंच घ्यायचा B2C चा. आणि बंच म्हणजे काय की त्या रेटची बंच घ्यायचा आणि तो टाकायचा. इथे बिल वाईज डिटेल टाकायची गरज नाही. ओके. त्याच्यानंतर नील रेटेड सप्लाय. इथे सुद्धा बिल वाईज टाकायची गरज नाही तुम्हाला. त्या पिरियड मध्ये जे काही टोटल आहे इंट्रास्टेट सप्लाय टू रजिस्टर्ड पर्सन, त्याच्यानंतर इंट्रास्टेट सप्लाय टू युआरडी, इंटरस्टेट सप्लाय टू रजिस्टर्ड पर्सन, इंटरस्टेट सप्लाय टू अनरजिस्टर्ड पर्सन, हे जे नील रेटेड आहे ते इथे टाकायची तुम्ही. सेव्ह करायचं आणि बॅक करायचं. कधीही जीएसटीच्या कुठल्याही टॅब मध्ये गेल्यानंतर सेव्ह करूनच बॅक व्हा. नाहीतर तुम्ही डेटा टाकाल आणि विदाऊट सेव्ह करून बाहेर जर निघाले तर येणार नाही. इंट्रास्टेट आणि इंटरस्टेट मध्ये काय डिफरन्स आहे. इंट्रास्टेट म्हणजे विदिन द स्टेट. आपण रजिस्टर्ड डीलर ज्या स्टेट मध्ये आहे त्या स्टेट मध्ये तो जर काही विकत असेल तर त्याला इंट्रास्टेट म्हणतात. इंटरस्टेट म्हणजे एका राज्यामध्ये रजिस्टर असलेला डीलर ते राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जर काही सेल करत असेल तर त्याला म्हणतात इंटरस्टेट सेल.
मॅडमांनी विचारलं होतं इंट्रास्टेट आणि इंटरस्टेट मध्ये काय डिफरन्स आहे, तो मी एक्सप्लेन केला. बरोबर. आता जीएसटी मध्ये ना एक वेगळी कन्सेप्ट आहे. ऍडव्हान्स रिसिव्ड जर केला असेल तर त्याच्यावर टॅक्स लायबिलिटी भरावी लागते तुम्हाला. तोच हा कॉलम आहे पुढचा. त्याच्यावर क्लिक केलं मी. ऍड स्टेट वाईज डिटेल. इथे काय करायचंय तुम्हाला, थोडक्यामध्ये सांगतो. सर्व्हिस टॅक्स मध्ये काय होतं की जर तुम्ही एखाद्या सर्व्हिसेसवर जर द्यायची असेल आणि ती सर्व्हिस देण्याच्या आधी जर तुम्ही काही ऍडव्हान्स जर घेतला असेल तर त्यावरचा सर्व्हिस टॅक्स भरावा लागायचा. तर तशीच कन्सेप्ट जीएसटी मध्ये पण आली की जर तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी किंवा एखाद्या सर्व्हिसेससाठी जर ऍडव्हान्स घेतला पण बिल इश्यू केलं नाही, सर्व्हिस दिली नाही, तरी सुद्धा त्या ऍडव्हान्सवर तुम्हाला ऍप्लिकेबल रेटने जीएसटी भरावा लागतो. तर त्या केसमध्ये इथे ते डिटेल टाकायचे आहे. परत एकदा सांगतो, टॅक्स लायबिलिटी ऑन ऍडव्हान्स रिसिव्ड म्हणजे काय की एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही ऍडव्हान्स जर घेतला असेल विदाउट गिव्हिंग मटेरियल, विदाउट गिव्हिंग सर्व्हिसेस, तर त्या केसमध्ये तुम्हाला त्या जो ऍडव्हान्स आला त्याच्यावर जीएसटी भरावा लागतो. ही होती केस मागच्या वर्षापर्यंत. नंतर काय केलं त्यांनी, अमेंडमेंट केली जीएसटी ऍक्ट मध्ये आणि त्यांनी सांगितलं की गुड्स ट्रेडिंगवर जर ऍडव्हान्स असेल तर त्याच्यावर जीएसटी भरायची गरज नाही, पण सर्व्हिस हा जो पार्ट आहे किंवा सर्व्हिस रिसिव्हिंग किंवा सर्व्हिस प्रोव्हाइडिंग या केसमध्ये जर ऍडव्हान्स आला तरच तुम्हाला ऍडव्हान्स भरायचा आहे. परत क्लिअर करतो, ऍडव्हान्स टॅक्स लायबिलिटी किंवा ऍडव्हान्स रिसिव्ह जो केलाय त्याच्यावरती टॅक्स लायबिलिटी भरायची ती फक्त सर्व्हिसेसच्या केसमध्ये आहे, ट्रेडिंग किंवा गुड्सच्या केसमध्ये नाही. तर तिथे स्टेट वाईज टाकायचं की कुठल्या स्टेट म्हणून किती ऍडव्हान्स आला. मी समजा इथे गुजरात केलं आणि इंटरस्टेट आलं, मग त्याच्यावर मला कुठल्या रेटने नॉर्मली सर्व्हिसेस 18% असतात, मग इथे अमाऊंट टाकली किती येते. त्याच्यानंतर तुम्ही जर काही ऍडव्हान्स रिसिव्ह केलेला आहे आणि आता त्याचं बिल जर इश्यू केलं असेल तर तो आता तिथे काय होतं, आधीच्या कॉलम मध्ये ऍडव्हान्स रिसिव्ह केलेला आहे, बिल इश्यू केलेलं नाही. आताच्या केसमध्ये काय आहे, टॅक्स ऑलरेडी पेड ऑन इनवॉइसेस इश्यू इन द करंट पिरियड ऍडेड डिटेल. आता पूर्वी कधीतरी तुम्ही ऍडव्हान्स घेतला असेल आणि त्याचा ऍडव्हान्स आल्यानंतर त्याला पूर्ण बिल इश्यू केलं तर तो जो ऍडव्हान्स आहे, ऍडव्हान्स दाखवलेला, त्याला रिव्हर्स करण्यासाठी इथे इफेक्ट दिलेला आहे. ते पण परत इथे स्टेट वाईज डिटेल टाकायचे आहेत. आता समजा इथे मी परत तिथे गुजरात टाकला तर इथे गुजरात टाकतो. त्याच्यानंतर इथे त्यांनी परत ते डिटेल्स दिलेले आहेत, हे डिटेल्स परत टाकायचे. मी परत एकदा सांगतो, जीएसटीआर 1 मध्ये नॉर्मली जे बी चे जे ट्रान्झॅक्शन आहे पहिल्या कॉलम मध्ये त्याच प्रकारचे सर्व डिटेल्स इथे आहेत. सेव्ह करा, बॅक करा. HSNY समरी ऑफ आउटवर्ड सप्लाय चार्ट बघतो, कोणीतरी काहीतरी विचारलंय. सर नील रेटेड कॉलम मध्ये अमाऊंट घेईल नाही, नील रेटेड कॉलम मध्ये अमाऊंट घेणारच नाही ते, आणि घेतलं तरी तुम्ही ती डिलीट करू शकता, एडिट करू शकता. ऍडव्हान्स घेतले आणि सर्व्हिस दिली नाही तर, ऍडव्हान्स घेतले आणि सर्व्हिस दिली नाही तर त्या ऍडव्हान्सवर जो जीएसटी भरायचा होता तो ऑलरेडी तुम्हाला इथे दाखवावा लागेल. आणि जर तुम्ही ते बिल दिलंच नाही, सर्व्हिस दिलीच नाही, तर त्या केसमध्ये तुम्हाला तो रिव्हर्स करताच येणार नाही, अनलेस अँड अंटिल तुम्ही त्यांना ते परत केले पैसे. तर जर पैसे परत केले तर त्याला रिव्हर्स करून घ्यायचं तुम्ही. सर नील रेट कॉलम मध्ये अमाऊंट गलत टाकण्यात आली तर कसं अमेंड करावा.
आता नील रेटेड मध्ये जर अमाऊंट जर काही टाकल्या चुकीच्या गेल्या असतील तर त्याला असं ऍज सच अमाऊंट नाहीये, म्हणजे इथे कॉलम कुठे नाहीये. तुम्ही काय करू शकता की समजा 100 रुपयाच्या ऐवजी तुम्ही 10 रुपये टाकले किंवा 10 रुपयाच्या ऐवजी 100 टाकले, तर नेक्स्ट पिरियड मध्ये तेवढा नील रेटेड किंवा तो एक्झेम्प्टेड झिरो रेटेड आहे ना तो कमी करून घ्यायचा आणि त्याचं रिको ठेवायचं की कुठल्या महिन्यामध्ये आपण जास्त टाकलं होतं, कमी टाकलं होतं आणि कुठल्या महिन्यामध्ये आपण नील रेटेड किंवा झिरो रेटेड मध्ये त्याचं चेंजेस करून घेतले. ऍडव्हान्स टॅक्स केस मध्ये बिल किती दिवसात बुक करायने गरजेचे असते, ते असं काही नाहीये. तुम्हाला त्या मंथ मध्ये जर ऍडव्हान्स आला त्या मंथच्या रिटर्न मध्ये दाखवून द्या, ते बिल तुम्ही कधी इश्यू करू शकता. असं काही नाही की ह्या पिरियड मध्येच ते बिल इश्यू केलं पाहिजे. तुम्ही सर्व्हिस दिली किंवा सर्व्हिस दिली असंच म्हणूया आपण, गुड्स नाही वापरता येणार कारण की ऍडव्हान्स रिलेटेड आहे. तुम्ही सर्व्हिस दिली की विदिन 30 डेज तुम्हाला बिल इश्यू केलं पाहिजे, तर त्या सर्व्हिस दिल्यानंतर विदिन 30 डेज करावं लागतं. पण ऍडव्हान्स जर आला असेल तर त्याचं असं लिमिटेशन नाहीये ऍज पर माय नॉलेज की एवढ्या दिवसात बिल इश्यू केलं पाहिजे. ओके मीनाक्षी मॅडम. HSN वाईज समरी ऑफ आउटवर्ड सप्लाय घेऊ आपण. HSN वाईज म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं की हार्मोनाइज नोमेनक्लेचर सिस्टीम आहे ती. तर नॉर्मली 1.5 करोडच्या आतमध्ये ज्यांचे टर्नओव्हर असतील त्यांना ऍप्लिकेबल नाहीये. 1.5 करोड ते आय थिंक 5 करोड आहे, त्याच्यामध्ये 2 डिजिट आहे. 5 करोडच्या वरती 4 डिजिट आहेत. हे जे डिजिट आहेत किंवा हा जो कोड आहे याचं गुगलवर शोधून घ्यायचे त्या प्रोडक्टचे आणि ते डिटेल्स इथे टाकायचे. आणि याच्यामध्ये तुम्हाला त्या पिरियड मध्ये किती HSN कोड टाकले तुम्ही त्या प्रत्येकचे ऍड करायचे. समजा एका HSN कोड मध्ये 10, 15, 100, 1000 बिल असतील तर इथे फक्त ते HSN कोड एक घ्यायचा, त्याचं डिस्क्रिप्शन टाकायचं, सिलेक्ट क्वांटिटी घ्यायची. समजा इथे बॅग्स आहे, त्याच्यानंतर टोटल क्वांटिटी किती म्हणजे 1000, 2000, 100, 500 ती अमाऊंट टाकायची. टोटल व्हॅल्यू किती झाली त्याची, टोटल टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे, त्याच्यावर इंटिग्रेटेड CGST, AGST, UTGST किंवा सेस जर भरला असेल तर तो टाकायचा. HSN वाईज समरी आहे. जर 10 HSN असतील तर 10 HSN टाका आणि त्याच्यामध्ये सुद्धा 10 HSN मध्ये अजून नंबर ऑफ बिल असतील तर त्यांची टोटल इथे टाकायची तुम्हाला. याचे लिमिट्स आहे, त्या लिमिट्स तुम्ही गुगलवर सर्च करून सुद्धा बघू शकता की कधी HSN कोड कंपल्सरी आहे, कधी मध्ये 2 डिजिट, कधी मध्ये 4 डिजिट, कधी मध्ये फुल डिजिट, हे तुम्ही शोधू शकता. हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे म्हणून जास्ती घेत नाहीये. HSN कोडवर जास्ती चर्चा करण्यात अर्थ नाहीये. तुमच्याकडे मोठे क्लायंट असतील तर ऑलरेडी त्यांच्या बिलामध्ये HSN कोड असतात, ते सुद्धा तुम्ही इथे त्यांच्याप्रमाणे टॅलीमध्ये किंवा इथे टोटल करून एक्सेल मध्ये टोटल करून त्याचं काम करू शकता. याच्यात ऍड करायचं आणि त्याच्यानंतर पुढचा HSN कोड घ्यायचा. सर्वे झाले HSN कोड की त्याच्यानंतर कॅन्सल करायचं. HSN कोडवर जास्ती मी बोलत पण नाही, याचं कारण असं आहे की HSN कोडचं सध्या GST डिपार्टमेंट एवढं मनावर घेत नाही, परंतु भविष्यात HSN कोडवर जास्ती आपल्याला फोकस करावा लागेल. बाहेर आल्यानंतर सेव्ह करायचं आणि त्याच्यानंतरच बॅक व्हायचं. त्याच्यानंतर डॉक्युमेंट इश्यू. आता डॉक्युमेंट इश्यू ही जी कन्सेप्ट आहे ना, ही सर्व्हिस टॅक्स मधून, एक्साइज आणि सर्व्हिस टॅक्स मधून आलेली आहे. त्या रिटर्न्स मध्ये काय व्हायचं की त्या पिरियड मध्ये तुम्ही किती इनव्हॉइसेस इश्यू केले त्याच्याबद्दलचे जे डिटेल आहे ते इथे टाकावं लागायचे तुम्हाला त्या रिटर्न मध्ये. आणि मग यांनी काय केलं जीएसटी मध्ये, हे मी स्क्रोल डाऊन करतोय, जे काही डॉक्युमेंट तुम्ही इश्यू केले आहेत त्या सर्वांची टोटल इथे द्यायची आहे. परत पुन्हा वरती जातो आणि एक एक गोष्ट घेतो. इनवॉइस फॉर आउटवर्ड सप्लाय सेल साठी, इनवॉइस फॉर इनवर्ड सप्लाय फॉर अनरजिस्टर्ड पर्सन, त्याच्यानंतर रिवाइज इनवॉइस जर काही इश्यू केले असेल ते टाकायचे, डेबिट नोट, क्रेडिट नोट जर दिले असेल तर ते टाकायचे, रिसिप्ट व्हाउचर. रिसिप्ट व्हाउचर म्हणजे काय, जे ऍडव्हान्स रिसिव्ह केलेत तुम्ही, त्या ऍडव्हान्स रिसिव्ह केल्यामुळे तुम्ही बिल इश्यू करत नाहीये. मग तुम्ही काय करा, त्याला एक रिसिप्ट व्हाउचर द्या. तर त्या रिसिप्ट व्हाउचरचे इथे डिटेल्स टाकायचे. नंतर पेमेंट व्हाउचर,
इथे पेमेंट व्हाउचर मध्ये पण तेच आहे की तुम्ही जर काही कोणाला ऍडव्हान्स दिला असेल तर त्याचे इथे डिटेल्स टाकायचे, किंवा युआरडी जर पेमेंट कोणाला ऍडव्हान्स केला असेल तर त्याचे पण इथे डिटेल्स टाकायचे आहेत. त्याच्यानंतर पेमेंट व्हाउचर मध्ये सुद्धा परत आरसीएम ज्याच्यावर तुम्हाला पे करायचं आहे ते पेमेंट व्हाउचर पण इथेच येते. रिफंड व्हाउचर म्हणजे काय की एखाद्याला जर पैसे परत केले असतील, तुम्ही ऍडव्हान्स घेतलेला असेल किंवा बिल गुड्स विकला आहे त्याच्याकडनं परत घेतलं आहे, गुड्स रिटर्न झाला आणि त्याला जर पैसे परत दिले असेल तर रिफंड व्हाउचर तुम्हाला इश्यू करायचं आहे. डिलिव्हरी चलन फॉर जॉब वर्क. डिलिव्हरी चलन फॉर जॉब वर्क म्हणजे एखादी फॅक्टरी एखादं काहीतरी काम करायचं असेल, एखादी प्रोसेस करायची असेल तर ते प्रोडक्ट त्यांच्या फॅक्टरीमध्ये काढून दुसऱ्या फॅक्टरीमध्ये पाठवते किंवा एखाद्या जॉब वर्करकडे पाठवतो. त्यासाठी एक डिलिव्हरी चलन इश्यू करावं लागतं ऍज पर जीएसटी. तर ते चलन जर इश्यू केलं असेल जॉब वर्करसाठी तर ते त्याचे डिटेल्स टाकायचे. डिलिव्हरी चलन फॉर सप्लाय ऑन अप्रुव्हल. काय असतं की भरपूरदा तुम्ही प्रोडक्ट पाठवतात, त्यांनी परचेसरने जर ते अप्रूव्ह केलं त्याच्यानंतरच तुम्ही त्याचं बिलिंग करतात किंवा ते रिटर्न येतं. तर ज्यावेळेस तुम्ही सप्लाय ऑन अप्रुव्हल पाठवतात त्यावेळेस जे डिलिव्हरी चलन देतात त्याचे डिटेल्स इथे टाकायचे. डिलिव्हरी चलन इन केस ऑफ लिक्विड गॅस, डिलिव्हरी चलन इन केस ऑफ अदर दॅन बाय वे ऑफ सप्लाय, वरचे 9 to 11 याच्या व्यतिरिक्त जर काही अजून डॉक्युमेंट असेल तर ते तुम्ही इथे टाकायचे. इथे वरती आल्यानंतर एक एक्झाम्पल घेतो. इथे समजा पहिल्या पिरियड पासून तर 100 बिलं घेतली असतील तर ते टाकायचे. टोटल नंबर ऑफ बिलं 100 आहेत, कॅन्सल 0 आहेत आणि नेट इश्यू. आता काय होतं, भरपूरशा वेळेस तुम्ही मॅन्युअल बिलिंग करतात, तर मॅन्युअल बिलिंग मध्ये काय असतं की तुम्ही एखादं बिल चुकवतात किंवा नंबर ऑफ बिल चुकवतात. तर तुमची सिरीज काय 1 to 100 होते, पण तुमचं काय होतं ना की 2 बिलं कॅन्सल झाले तर 2 बिलं कॅन्सल मध्ये टाकायचे आणि नेट तुम्ही किती बिल इश्यू केले, 98 बिल इश्यू केलेले, हे डिटेल्स तिथे टाकायचे आहे. जर तुमचं कम्प्युटराइज बिलिंग असेल तर मे बी असंही होतं की एखादं बिल चुकल्यानंतर तुम्ही तेच बिल अमेंड करतात आणि परत प्रिंट काढतात, तर त्या केसमध्ये इथे कॅन्सल मध्ये काही येणार नाही. पण जर तुम्ही मॅन्युअल बिलिंग करता असाल आणि मॅन्युअल बिल बनवल्यानंतर जर ते कॅन्सल झालं असेल तर लक्षात घ्या, तुमच्या डीलरला तुमच्या कस्टमरला पण सांगा की कॅन्सल बिल जर झालं असेल आणि मॅन्युअल मोस्ट प्रॉब्ली कलर्ड असतं, जे कस्टमरला देतो आपण ते व्हाईट मध्ये असतं आणि जी सेकंड कॉपी थर्ड कॉपी असते ती कलर्ड असते, येलो किंवा ग्रीन किंवा ब्लू किंवा पिंक ऑरेंज. तर त्या केसमध्ये कॅन्सल बिलाच्या वेळेस ऑल कॉपी शुड बी ऑन दॅट प्लेस. हे का, कारण की त्या बिलाचा चुकीचा फायदा पण घेऊ शकतात आणि कॅन्सल बिल जर केले असतील तर डिपार्टमेंट वाले सुद्धा कॅन्सल बिलचं ओरिजिनल बिल कार्बन कॉपी पूर्ण मागतात. त्यामुळे कॅन्सल जर केलेलं असेल बिल तर त्याचे डिटेल्स तुमच्या, ते बिल ओरिजिनल तुमच्याकडे असलं पाहिजे. डॉक्युमेंट इश्यू, त्याच्यानंतर अमेंडेड टॅक्स लायबिलिटी, ऍडव्हान्स रिसिव्ह. आता ऍडव्हान्स रिसिव्ह मध्ये जे आपण दाखवलं होतं की त्याच्यावर ऍडव्हान्स आलाय आणि तो पे करायचा आहे. आता एखाद्या आधीच्या रिटर्न मध्ये जर तुम्ही ऍडव्हान्स दाखवला असेल तर तो इथे रिव्हर्स करून घ्यायचा आहे. त्याचं बिल जर इश्यू केलं असेल, कोणतरी विचारलं की जर ऍडव्हान्स रिसिव्ह केला आणि बिल जर दिलंच नाही तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला इथे करता येईल. तर समजा इथे 19-20च्या मार्च महिन्यामध्ये मी काहीतरी ऍडव्हान्स रिसिव्ह केला होता आणि प्लेस ऑफ सप्लाय काय होता तर त्या पद्धतीने टाकायचा. महाराष्ट्र असेल महाराष्ट्र, गुजरात असेल तर गुजरात, आणि ते ऍड इनव्हॉइस करायचं. आता इथे बघा, नो डॉक्युमेंट फाउंड इन सिलेक्टेड फायनान्शियल इयर, आयदर दिस डॉक्युमेंट एक्झिस्ट इन डिफरंट फायनान्शियल इयर ऑर द डॉक्युमेंट नंबर इज इनकरेक्ट. इंटरेस्टिंग आहे, जर तुम्ही ऑलरेडी टाकलं असेल तरच इथे करू शकतात. आधीच तिथे टाकलं नसेल त्या टेबलमध्ये तर इथे दिसणार नाही. त्याच पद्धतीने की मग कुठल्या पिरियड मध्ये घेतला, किती भरला होता, किती पर्सेंटेज आहे, बेसिक आहे, त्याच डिटेल्स येतील इथे. नंतर अमेंडमेंट ऑफ ऍडव्हान्स, अमेंडमेंट ऑफ ऍडजस्टमेंट ऑफ ऍडव्हान्स. हे जे ऍडव्हान्स रिसिव्ह झालेले याच्यामध्ये काही टाकायला किंवा वरचे जे आहेत त्याच्यामध्ये जर काही टाकायला जर प्रॉब्लेम झाला
तर तो इथे चेंजेस करून घ्यायचे. त्याच्यानंतर अमेंडमेंट B2C, इथे परत तेच आहे, विषय आहे की तुम्ही या कॉलम मध्ये म्हणजे 7 नंबर कॉलम मध्ये B2C कॉलम मध्ये काही चुकलं असेल आधीच्या टॅक्स पिरियड मध्ये, त्याच्याशी रिलेटेड काही चेंजेस जर असतील तर ते तुम्ही इथे घेऊ शकता. अमेंडमेंट B2C अदर डिटेल समरी. हा पूर्ण डेटा टाकल्यानंतर इथे जनरेट GSTR1 समरी म्हणून बटन आहे, ते इथे दाबलं की तुम्हाला तो काही वेळ घेतो, 5 ते 10 मिनिटं घेतात ते प्रोसेस करायला पूर्ण. आणि ज्या काही गोष्टी मध्ये टाकल्या आहेत तुम्ही म्हणजे टेबलच्या आतमध्ये, त्या बाहेर जोपर्यंत रिफ्लेक्ट होत नाही तोपर्यंत GSTR1 सबमिट करू नका. आणि तुमची जी एक्सेलची टोटलिंग आहे, त्याच्या फिगर्स आहेत त्या तुम्ही मॅच करून घ्या, त्यानंतरच डिटेल भरा. आता बघा, मी ऑलरेडी ते मध्ये जाऊन ते बिल डिलीट केले, पण ते इथे दिसत नाही अजून, याला थोडा वेळ लागेल. इथे पण मी डिलीट करतो याला, या बिलाला. बघा तरी सुद्धा दिसतं इथे. म्हणजे मला म्हणायचं काय की GSTR1 साईटवर तयार करायला खूप वेळ जातो आणि त्याला व्हॅलिडेशनला पण भरपूर वेळ लागतो. जर काही नॉर्मल चुकी जरी असेल तरी सुद्धा ते घेणार नाही. GSTR1 प्रिपेअर करताना वेल इन ऍडव्हान्स तुम्ही व्यवस्थित वर्किंग करून वेळेच्या आधी भरा, नाही तर काय होतं की वेबसाईटवर त्याला अपडेट व्हायला खूप वेळ लागतो. आणि सर्व झाल्यानंतर इथे टिक करायचं. टिक केल्यानंतर बघा इथे ना सबमिट बटन अनेबल झाले, तर सबमिट म्हणायचं. सबमिट बटन क्लिक केल्यानंतर परत एकदा तुम्हाला मागे येता येत नाही, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे बिफोर सबमिटिंग, बिफोर फायलिंग रिटर्न, या सर्व गोष्टी इथं चेक करून घ्या आणि त्यानंतरच GST रिटर्न GSTR1 भरा. आता इथे दीपक उगलेंनी विचारलंय की सर जॉब वर्क साठी GST रेट किती आहे. आता जॉब रेट साठी नॉर्मली 18% आहे. काही स्पेसिफिक जॉब आहेत की त्यांच्यावर GST लागत नाही, किंवा काही स्पेसिफिक नोटिफाईड जॉब वर्क आहेत तर त्याच्यासाठी GST तुम्हाला वेगवेगळा लागतो. नॉर्मली सर्व्हिस कॅटेगरीमध्येच येतो तो. गोल्डच्या केसमध्ये, प्रिशियस मेटलच्या केसमध्ये तो वेगळा आहे. नॉर्मल गव्हर्नमेंटचे काही काम असतील त्याच्यासाठी तुम्ही एखादं काम करत असाल तर त्याच्यासाठी वेगळं आहे. काही स्पेसिफिक इंडस्ट्रीज आहेत, टेक्सटाईल, लेदर, सिमेंट, स्टील, या काही गोष्टी आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा लेबरचे वेगळे आहेत. मी परत एकदा सांगतो, GST खूप वास्ट आहे. म्हणजे तुम्ही रात्रंदिवस जरी वर्षभर अभ्यास केला तरी तुम्हाला GST समजेल, पण काय होईल की दुसऱ्या दिवशी लगेच तुम्हाला लक्षात येईल अरे काहीतरी चेंजेस झाले. तर मी काय सांगेल की तुम्ही काही स्पेसिफिक तुमच्या समोर काय केसेस येत आहेत त्याचं व्यवस्थित गुगल करा, त्याचं सेक्शन कुठले ऍप्लिकेबल आहे, रूल कुठले ऍप्लिकेबल आहे, त्याच्याशी रिलेटेड काय प्रोसेस आहे, त्या सर्व प्रोसेस तुम्ही त्या दिवशी किंवा त्या पर्टिक्युलर पिरियडसाठी शोधा आणि त्याच्यावर काम करा, त्याच्यावर वर्कआउट करा, त्याच्यावर मनन करा, चार लोकांशी ग्रुप डिस्कशन करा, तेव्हाच तुम्हाला GST मध्ये मास्टर की मिळेल. अदरवाईज तुम्ही म्हणाल की मला हायपोथेटिकल प्रश्न विचारायचे, हायपोथेटिकल मला सर्वच आलं पाहिजे GST मध्ये, असं होणार नाही. अनलेस अँड अंटिल यू हॅव गट्स टू बिकम अ एक्सलंट इन GST.
मग त्या केसमध्ये तुम्हाला जीएसटीचं प्रत्येक बुक वाचावं लागेल. म्हणजे एखादं ऍक्टचं बुक घेऊन ते प्रत्येक सेक्शन वाचावं लागतील, प्रत्येक रूल वाचावं लागतील, प्रत्येक प्रोसेस अंगभूत करावं लागेल. आणि जीएसटीची मेन म्हणजे काय की आपण एखाद्या गोष्टीवर काम केलं, एखाद्या गोष्टी समजून घेतली की लगेच ती दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काही महिन्यात हप्त्याभरात लगेच ती चेंज होऊन जाते. ओके, जीएसटी R1 समजला मग आजचा? 2 मिनिटं ब्रेक घेऊया, सर्वांनी मनन करा. कोणाला काही अडचण असेल तर प्लीज क्युरी बॉक्स मध्ये टाका, चॅट बॉक्स मध्ये टाका. ओके, जीएसटी R1 मध्ये काही प्रॉब्लेम अदर दॅन जॉब वर्क आणि RCM? प्लीज कमेंट करा, येस और नो. जीएसटी R1 समजला का? आणि परत परत हा व्हिडिओ बघा, कुठल्या कॉलम मध्ये काय टाकायचंय मी बऱ्यापैकी एक्सप्लेनेशन दिलंय, ते परत परत ऐका म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहील की काय कुठल्या गोष्टी कुठे टाकायच्या आहेत त्या. ओके, आता जॉब वर्क हा प्रश्न विचारलाय की सर जॉब वर्क म्हणजे काय. जॉब वर्क मध्ये थोडक्यात सांगतो, काय असतं, एखादा प्रोडक्ट जर बनवायचा आहे, समजा हा मोबाईल जर बनवायचा असेल मला, तर या मोबाईल बनवण्यासाठी मला अशी काही प्रोसेस असते की ती माझ्या फॅक्टरीमध्ये अवेलेबल नाहीये. समजा याची पॉलिशिंग करायची, मला मोबाईल बनवल्यानंतर मला पॉलिशिंग करायची, तर पॉलिशिंगसाठी स्पेसिफिक प्रोडक्ट लागतात किंवा मशिनरी लागते, ती माझ्याकडे नाहीये माझ्या फॅक्टरीमध्ये. मग मी काय करेल, हा जो सेमी फिनिश प्रोडक्ट मोबाईल आहे बिफोर पॉलिशिंग, तर पॉलिश करण्यासाठी मी ती माझ्या फॅक्टरीच्या प्रिमायसेसच्या बाहेर पाठवेल. आणि ते बाहेर गेल्यानंतर एखाद्या डीलरला किंवा एखाद्या जॉब वर्करला मी सांगेल की याला पॉलिश करून दे. मग ती पॉलिश करेल तो, आणि ती पॉलिश केल्यानंतर तो मोबाईल परत माझ्या फॅक्टरीमध्ये पाठवेल तो. तर मोबाईल माझ्याकडे आल्यानंतर तो पॉलिश झालेला आहे बघा. तर त्याने जे पॉलिशचं काम केलं, पॉलिश करायचं, तर ते होतं जॉब वर्क. म्हणजे काय, एखाद्या फॅक्टरीमध्ये एखादं प्रोडक्ट बनवताना एखादी सर्व्हिस किंवा एखादं वर्क हे त्या फॅक्टरीमध्ये होऊ शकत नाही, तर त्या फॅक्टरीमधून गुड्स, त्या फॅक्टरीच्या कंपाऊंड मधून ते गुड्स दुसऱ्या फॅक्टरीमध्ये जातं किंवा दुसऱ्या प्रेमायसेस मध्ये किंवा दुसऱ्या शॉप मध्ये जातं. तिथे ती प्रोसेस पूर्ण होते आणि ते प्रोडक्ट परत आपल्या फॅक्टरीमध्ये येतं. त्याला म्हणतात जॉब वर्क. जॉब वर्क मध्ये कसं असतं,
जॉबवर्कमध्ये प्रोडक्ट पाठवताना आणि परत येताना त्याच्याबरोबर डिलिव्हरी चलन असणं गरजेचं असतं. जॉबवर्कला जर एखादं प्रोडक्ट पाठवलं तर ते 180 दिवसात परत आलं पाहिजे. 180 दिवसात जर परत आलं नाही आपल्याकडे ते जॉबवर्कचं मटेरियल किंवा ज्या गोष्टीवर जॉबवर्क करायचे ती गोष्ट जर परत आली नाही आपल्याकडे, तर त्या प्रोडक्टवर, त्या गोष्टीवर तुम्हाला जीएसटी भरावा लागतो. या केसमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की एखादं काम करायचं असेल तर त्याच्यासाठी एखादं फिनिश प्रोडक्ट आपण बाहेर एखादं मशिनरी आपण बाहेर एखाद्याकडे ठेवतो आणि त्याला आपण ते मशिनरी दिलेली असते चालवायला. तर ती फिक्स ऍसेट जी आपण बाहेर पाठवली ती 180 दिवसापेक्षा जास्त बाहेर असू शकते. तर त्याच्यासाठी एक वेगळे स्पेसिफिक चलन्स असतात ते जनरेट करावं लागतात आणि स्पेसिफिक डेटा असतो तो मेंटेन करावा लागतो. हे नॉर्मली कुठल्या केसमध्ये असतं की डाय जे बनवतात, मोस्टली रबर डाय, प्लास्टिक डाय किंवा अजून फोर्जिंगचे डाय असतात, तर ते डाय जे आहेत ना ते बाहेर जातात आणि ते वर्षानुवर्ष ते समोरच्या पार्टीकडेच असतात. तर त्या केसमध्ये वेगळी प्रोसेस आहे. ते जे फिक्स ऍसेट आपण पाठवलेली त्याचा रेकॉर्ड मेंटेन करावा लागतो आणि ती 180 दिवसापेक्षा जास्ती असू शकते. पण इन केस ऑफ रॉ मटेरियल ते 180 दिवसात परत आलं पाहिजे. ओके, जॉबवर्क समजलं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सर आरसीएम म्हणजे काय? सप्लाय अट्रॅक्टिंग रिव्हर्स चार्ज परत सांगा प्लीज. हे खूप वेळा झालेलं आहे. तुम्हाला खरंच जर अडचण असेल तर मला एकदा व्हॉट्सअपवर पर्सनली चॅट करा, मी सांगायचा प्रयत्न करेन. यस, योगेश सरांनी सांगितलंय की जेवढी प्रॅक्टिस करू तेवढं जास्त कळेल अजून. राईट सर, बरोबर, एकदम परफेक्ट, एकदम परफेक्ट. मी याच्यासाठी सजेस्ट करेन तुम्हाला की एखाद्या चार्टर्ड अकाउंटंट कडे किंवा एखाद्या व्यक्ती जो जीएसटीचे कामं करतो त्याच्याकडे तुम्हाला शिकायला जावं लागेल, तुम्हाला त्याच्याकडे जॉब करावा लागेल किंवा स्वतःची प्रॅक्टिस जर करत असाल तर एखाद्या चांगल्या व्यक्तीचं मार्गदर्शनाखाली काम करा. काही दिवस तुम्ही काम केल्यानंतर तुम्हाला ते प्रोसेस अंगवळणी पडेल, तुम्हाला ती लक्षात येईल आणि त्या पद्धतीने तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुम्हाला ते अंडरस्टँडिंग होईल. इन केस ऑफ नाशिक साठी सांगतो की जर तुम्हाला जॉबची गरज असेल तर एकदा रिझ्युमे पाठवा आम्हाला पर्सनल. मग त्या रिझ्युमे मध्ये सॉर्ट आउट करून आम्ही आमचे जे इतर कलिग आहेत त्यांना आम्ही सजेस्ट करू आणि तुम्हाला जॉब देण्याचा प्रयत्न करूया. आज काही स्पेसिफिक प्रश्न आहेत का आजच्यासाठी? मी काल जीएसटीआर1 याच्यासाठीच घेतला नाही, कारण की जीएसटीआर1 जर अर्धा राहिला असतं तर मग परत आपल्याला अडचण आल्या असत्या, मग परत म्हणजे रिव्हर्स करून सांगावं लागलं असतं. मग डबल सांगण्यापेक्षा आज फक्त हे केलं आपण. संजय गायकवाड यांनी हा हँड रेज केलाय. संजय गायकवाड, तुम्ही हँड रेज केलाय, अनम्यूट करा तुम्हाला आणि काय विचारायचं विचारा, नाही तर मग सरळ याच्यावर चॅट बॉक्सवर टाका. जीएसटीआर1 मध्ये प्रत्येक गोष्ट कटाक्षाने ऍक्युरेसीने टाका. जर मी परत एकदा सांगतो, जीएसटी मध्ये रिवाइज अशी कन्सेप्ट नाहीये. म्हणजे खुदा गलत हो सकता है, आप गलत नहीं हो सकते, अशी कन्सेप्ट आहे जीएसटी डिपार्टमेंटकडे. त्याच्यामुळे कुठलंही काम करताना, कुठलाही डेटा पुट करताना, सबमिट व्हॅलिडेट करताना, फाईल करताना परत एकदा चेक करा. तुम्ही कॉन्फिडंट असाल तरच ते बरा. परत एकदा सांगतो, नाशिकचे जे आहेत लोक, म्हणजे नाशिकचे पार्टिसिपंट ज्यांना जॉबची गरज आहे किंवा प्रॅक्टिसची गरज आहे, त्यांनी आम्हाला रिझ्यूम पाठवा पर्सनल याच्यावर, व्हॉट्सअप करा किंवा मेल आयडी आहे त्या मेल आयडी वर पाठवा. आम्ही ते सर्क्युलेट करू आणि आम्ही प्रयत्न करू की तुम्हाला चांगला जॉब मिळू शकेल किंवा प्रॅक्टिससाठी एखादी जागा मिळेल. ओके, डन फॉर टुडे. कन्क्लूड करायचं आजचं सेशन. आय होप सर्वांना समजलं असेल जीएसटीआर1. सर्वांनी येस किंवा नो सांगा.
मला जेवढे पार्टिसिपेंट आहेत त्यांच्याकडनं येस आलं पाहिजे किंवा नो तरी आलं पाहिजे, मी काउंट करेल. यस, प्रॅक्टिस केल्यावर समजेल नक्कीच. थँक्यू योगेश सर. मुंबईतले पण आहेत, तुम्ही रिझ्यूम तर पाठवा, मग बघूया आपण वर्कआउट करू. क्रेडिट नोट आणि डेबिट नोट बद्दल तुम्ही 11वीच्या बुक्स मध्ये बघू शकता. एखाद्याला डेबिट टाकायचं असेल किंवा क्रेडिट द्यायचं असेल तर त्याच्यासाठी डेबिट क्रेडिट नोट दिली जाते. हो नक्कीच, रिअली प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट. इलिजिबिलिटी नॉर्मली 11वी-12वी कॉमर्स बीकॉम पण चालेल. तुमची शिकून घेण्याची किती इच्छा आहे त्याच्यावर डिपेंड आहे. मी प्रेफर करेल की FY, SYTY किंवा MCOM. असं काही नाही, 11वी-12वी मध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता कॉमर्सला जर ऍडमिशन असेल तर. हो, काही कन्फ्युजन जर असेल, तुम्हाला काही कन्सेप्ट समजला नसेल तर हा व्हिडिओ किंवा मागचे व्हिडिओ किंवा राम सरांनी जे काही सांगितलंय हे व्हिडिओ रिपीटेडली बघा आणि हे ना ह्या पिरियड मध्येच बघा. आणि नॉर्मली आता जर मी हा सेशन संपवतो आहे तर आजपासून उद्यापर्यंत माझं सेशन किंवा सरांचं सेशन असेल त्या पिरियड मध्ये हे व्हिडिओ 1-2दा बघून घ्या. म्हणजे काही लिटिल कन्फ्युजन जर असेल, काही कन्फ्युजन असतील किंवा काही प्रश्न उद्भवले तर तुम्ही नेक्स्ट सेशन मध्ये लगेच विचारू शकता. हो, मी तेच सांगतोय की गौरी मॅडमांनी सांगितलंय की सब्जेक्ट खूप वास्ट आहे पण तुम्ही खूप छान समजवताय बेसिक्स. थँक्यू मॅडम. मी तेच सांगतोय की जीएसटी हा साधा विषय नाहीये, खूप वास्ट आहे. नंबर ऑफ पेजेस मध्ये याचे नॉर्मल ऍक्ट आहेत, बेअर ऍक्ट. तर तुम्हाला तुमची प्रॅक्टिस कुठल्या क्षेत्रात करायची, स्पेशलायझेशन करायचंय का जनरल प्रॅक्टिस करायची, मी हे तुम्हाला काय सांगतोय ह्या क्लासचा आपल्याला हेच एम आहे की डेली लाईफ मध्ये एखाद्या सीए कडे काय काम करावं लागतात तुम्हाला किंवा एखाद्या प्रॅक्टिशनर कडे काय कामं करावं लागतात हे शिकवायचा प्रयत्न करतोय आपण. आणि स्पेसिफिक केसेस जेव्हा येतात ना तुमच्याकडे, तुम्हाला बेसिक किंवा ओव्हरऑल जीएसटी समजलं तर यू कॅन फाइंड एनिथिंग इन जीएसटी. हे बघा, आता याच्यामध्ये मला डिफरंट सिटीज मध्ये विचारलं जाते की इथे आहेत का सीए, तिथे आहेत का सीए. तुम्ही रिझ्यूम तयार करा ना, रिझ्यूम पाठवा किंवा आपण एक काम करूया, एक सेशन घेऊया. राम सर, आपण एक इंटरव्ह्यू आणि पर्सनॅलिटीचं सेशन घेणार आहेत का या? हो, घेणार आहे. हा, मग त्या सेशन नंतर आहे ना तुमचे आम्हाला रिझ्यूम पाठवा, आम्ही नक्कीच त्याच्यावर काही ना काही काम करूया. राम सर, रेकॉर्डिंग स्टॉप केली तरी चालेल आता. ओके.